आजकाल युवा पिढी भरपूर म्हणजे पटाच्या चौकामध्ये वळत आहे. तर कोणी असतील तरी युवा पिढी, माझं असं मत आहे का त्यांनी ह्या पटाच्या नांदी लागू नये. नसेल झेपत तर हे सबक करूच नाही, नाहीतर हे मायनस सबक आहे. म्हणजे 10च्या आत खेळले तर तो खर्च पाणी निघतो पण असे का आपण हा एक बिझनेस म्हणून करू किंवा याच्यातून काय आपल्याला उत्पत्ती होईल किंवा आपली गरजा भागू शकते, ते असं होत नाही. कधी पट समितीचा कसा आहे, आपल्याकडे जवळीक संबंध असल्यामुळे सेकंदमध्ये गडबड करतात. याच्यामुळे जोडी मालक बी नाराज होते, तो बी खूप मेहनत घेतो. तर नमस्कार मंडळी, परत एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण एका गाडा मालकाच्या घरी आलेलो आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गाडा मालकाचा इतिहास तुम्ही जाणून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला दाखवतो नवीन गाडा मालक कसे आहेत. तर चला या. तर मित्रांनो, हे आहेत महावीरजी वंजारी निलागोंदी यांच्या इथे आलेलो आहोत. तर नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव कळवा तुमचे. माझे नाव महावीर यादवराव वंजारी, राहणार निलागोंदी, जिल्हा भंडारा. सध्या काकाजी आपल्याकडे किती बैल आहेत? 4 बैल आहेत का? चला काकाजी, बैलांची नाव वगैरे सांगून द्या आधी. काय बोला. किती वर्षापासून काकाजी तुमच्याकडे बैल? हा 3 वर्ष झाला बैल आहेत आपल्याकडे. 3 वर्ष. कुठून खरेदी केली होती काकाजी याची? हे आम्ही रमेश पटेल कडून खरेदी केली होती. रमेश पटेल. किती केजे पट झालेत आता? याची पट आता 10 ते 12 पट झालेत ह्या वर्षी. या वर्षी किती नंबरला खेळलाय? हे 2 मैदान, 1 नंबर खेळला, 2 नंबर बी खेळला, 3 नंबर 10च्या आतमध्ये खेळतो हा. म्हणजे आता सध्या रेस्ट आहे का त्याला? नाही, काल खेळला. आता 1-1.5 महिना बांधला होता, तब्येत प्रकृती बरोबर नसल्यामुळे. आता काल खेळला आम्ही होडीला. होडीचे वगैरे गेम झालेत काय? नाही, होडीवर नाही. आम्ही होडीवर बैल नेला नाही, कधी दिला बी नाही. या बैलाबद्दल सांगा. हे आम्ही पंजाबची खरेदी आहे, 2 वर्ष झाले. नागोरी याचा नंदी म्हणून नाव ठेवलंय आम्ही. नंदी. या वर्षी किती पट झाले का काकाजी? याची बी 10 ते 12 झाले. 1 नंबर 2 नंबरच खेळतो हा बी. आणि मागल्या वर्षी बी आपण 1 नंबर 2 नंबर 2 मैदान खेळला, मग लेट झाले. आणि ते त्याच्या नाव काय? त्याच्या आपला चेपाच म्हणतो ना आम्ही, त्याच्याकडे चेपटा म्हणतो. हा. हा कुठून खरेदी आहे? हे पंजाबची खरेदी आहे. पंजाबची खरेदी आहे का? हो. दाखवा मित्रांकडे. याचे मैदान किती झाले काकाजी? याचे 9-10 झाले आणि 3-4 मैदान 2 नंबर केला. 4 मैदान 2 नंबर केला. आजी वगैरे पटामध्ये आहे का? आज आहे पटाबंदी. आणि हा बैल? हा बी आम्ही याचं नाव गुजर म्हणून ठेवलं आहे कालूच्या. गेल्या वर्षी आणला तो, पहिलाच मैदान 1 नंबर केला होती. ह्या वर्षी 3 नंबर 4 नंबर हा पण खेळला. तुमची टॉपची वस्तू आहे, कारण मागल्या वर्षी याचं नाव खूप चालत होता. हो. आणि नाव काय ठेवलं म्हणलं? याचा गुज्जर ठेवला मी. गुज्जर. कुठली खरेदी आहे याची? पंजाबचीच खरेदी आहे. पंजाबचीच खरेदी आहे. चला काकाजी, मित्रांनो बघू शकता 4 बैल आहेत त्यांच्याकडे. आणि हा कोणत्या बैलात पडणार आज? हा जे पडणार आहे ते एडमी गुरुजीच्या बैलामध्ये, मोरगावचे. चला काकाजी. नमस्कार महावीर काकाजी. नमस्कार. आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही थोडेसे बैलांबद्दल. हां. आता आपला हा 3राच वर्ष आहे पटाच्या चौकाला. मेहनत केला तर बैल धावतो. मेहनत करावं लागते, मुलाबाळासारखा जपावं लागते, तर बैल नंबरच करतील. पण थोडीशी काळजी बी घेतल्या पाहिजे मुलाबाळाची. आणि नाही तर आपण रोज हाकालणे आणि बैल नाही धावत म्हणणे, हा बी चुकीचा प्रश्न आहे. आणि आजकाल युवा पिढी भरपूर म्हणजे पटाच्या चौकामध्ये वळत आहे. तर कोणी असतील तरी युवा पिढी, माझं असं मत आहे का त्यांनी ह्या पटाच्या नांदी लागू नये. आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आजकाल खूप मुले ह्या पटाच्या चौकासाठी आणि देखभालीसाठी भरपूर लोक येतात. एक लोक तसे शिक्षण बर्बाद झाले ना ह्या पटाच्या चौकामुळे, काही बर्बाद बी झाले लोक. तर आपले जर हे बर्बादीची लक्षणं आहेत तर त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या म्हणजे शेतीकडे किंवा आपल्या धंद्याकडे लक्ष दिल्या पाहिजे, असं माझं मत आहे. नसेल झेपत तर हे सबक करूच नाही, नाहीतर हे मायनस सबक आहे. म्हणजे 10च्या आत खेळले तर तो खर्च पाणी निघतो पण असे का आपण हा एक बिझनेस म्हणून करू किंवा याच्यातून काय आपल्याला उत्पत्ती होईल किंवा आपली गरजा भागू शकते, ते असं होत नाही. म्हणजे फक्त हा नुसता शौकच म्हणजे शौक आहे, नावापुरता शौक आहे. आता 3 वर्षामध्ये कोणकोणते बैल होऊन गेले काकाजी तुमच्याकडे?
माझ्याकडे मी 2च बैल विकले नाही, तर हे माझे तेच बैल आहेत, जुनेच बैल आहेत. जुनेच बैल. हा. आणि जसं तुम्ही 3 वर्षापासून जसा पटा सेवक करता, त्याच्या आधी पण तुमच्याकडे सेवक वगैरे होता का पहिल्यांदा? नाही सवक नाही. पहिले होता सोबत पतान होता त्यावेळेस हां. लहान होतो. माझ्या वडिलांना आजोबांना केला आधी, त्यावेळेस आम्ही अज्ञान होतो, आम्हाला तेवढे आठवण नाही. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आहे, त्यांच्यापासून चालू आहे तुमचे पट. हम्म. आता किती बैल झाले तरी? 4च बैल आहेत का आणखी काही चेंज वगैरे झालं? नाही 2 चेंज केला, पर ते लागले नाही. 4 बैल चेन म्हणजे घेणे विकणे. हां. आता जसं नवीन पुराणाबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण आता जी आपली शर्यत आहे त्याबद्दल काय सांगाल, का बदलायला पाहिजे? शर्यतीबद्दल हां. कधी कधी पटसमितीचा कसा आहे, आपल्याकडे जवळीक संबंध असल्यामुळे सेकंदमध्ये गडबड करतात. याच्यामुळे जोडी मालक बी नाराज होते, तो बी खूप मेहनत घेतो. घेतल्यानंतर कसं आहे, नाराजी व्यक्त केल्यानंतर तो बी 10 जोडीवाल्यांना सांगतो का नाही ही पटसमिती चांगली नाही. ते त्यांना असा चुकीचा मार्गदर्शन नाही करायला पाहिजे. नाही तर आहेत, काल बी आम्ही एकोणीच्या पटामध्ये बघितला, सायंकाळी वादविवाद चालत होता त्यांच्यात. नाही यांचे जवळीक असल्यामुळे याचे सेकंड सेटिंग होतात, असे होतात. म्हणजे असे वादविवाद नाही झाल्या पाहिजे गावामध्ये. कसा सगळ्याचा सहभाग राहते पटामध्ये, पुऱ्या गावकऱ्याचा पट राहते. आणि मग हे रिश्तेदारी मैत्रिणी म्हणजे मित्रता याची जवळीक होते ना, दुसऱ्या जोडीवाल्याचा नाश होते. तर असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते की या पटामध्ये हे बदलल्या पाहिजे आणि सर्वांनी हे केल्या पाहिजे तुमच्या मनातून? माझ्या मते ते धागा घडी अति उत्तम आहे. सगळ्याला सेकंद माहीत होऊन जातात ओपन, मग कोणत्याच मुख्य जण अत्याचार होत नाही. माझी अशी इच्छा आहे, धागा गाडीशिवाय पट नाही. आणखी काही नवीन बदल? हां. नवीन बदल तर आता जसं हे 3 दिवसाची पट आहे, तर 2 दिवसाचीच झाल्या पाहिजे. तर ते ती जोडी मालकाचा दोष आहे. कसं आपण लवकर नेत नाही, एक पट 3 दिवसावर जातो. हा एक 2 दिवसात 3 दिवसाचा 2 दिवसात बदल झाला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि जसा तुमचे एवढे बैल वगैरे आहेत, तुम्ही म्हणता का खर्चा पाणी वगैरे काही निघत आहे, तर तुमचा व्यवसाय वगैरे कोणता काकाजी? आमच्याकडे JCP आहे, हार्वेस्टर आहे आणि शेती आहे. म्हणजे तुम्ही सर्व कामधंदे करून या चौकामध्ये आले? हो. आणि सवक करता करता आपला शेती बघितल्या पाहिजे, आपला बिझनेस बी बघितल्या पाहिजे. जर एकाचकडे लक्ष दिला तर तो बरबाद होऊन जाईल. सवकड आता मोठ्या मोठ्या पार्ट्यात पटामध्ये त्याचे असं अमाप पैसा असल्यामुळे ते काय इकडे जास्त लक्ष दिला तरी त्यांचा काहीच होत नाही. ते म्हणजे सहन करू शकतात. आणि मग तुम्ही पावसाळ्या वगैरे मध्ये आपली बैलांची सोय वगैरे कशी असते? होळीच्या वगैरे पटावर जात नाही का? नाही, होळीच्या नाही. आमची बैल बारिशमध्ये तिकडे शेत आहे आमच्या 15 एकर, तिकडे जंगल लागून तिकडे जातात चराडीला. आणि कोणी तुम्हाला आजपर्यंत बैल वगैरे मागितले नाही का होळीच्या वगैरे गेमासाठी? बैल भरपूर मागितला पण आम्ही दिला नाही. कोणत्या भरपूर मागत आहेत. आता सुरगावचेवाल्यांचा फोन आला होता, उमरेडवाल्यांचा फोन आला होता, पण आम्ही नाही दिला बैल. म्हणजे म्हणत होते तर मी म्हटलं ठीक आहे, द्यायला काही हरकत नाही. तर तुम्ही जर आम्हाला ₹1,00,000 देत असाल, खेळ निघला तर ₹1,00,000 द्या, तर आम्ही तुम्हाला बैल देतो. नाही निघला तर एकही द्यायचे नाही. खेळ निघाल्यावर ₹1,00,000 आम्हाला द्या, तर आम्ही तुम्हाला बिंदास बैल देऊ आपण खेळायला. होळीच्या गेमाबद्दल काय सांगता पाहिजे? होळीच्या गेमाबद्दल त्यात थोडं आता आपल्याला नॉलेज नाही होळीबद्दल. आपण त्या मैदानात गेला नाही ना, एकदाच मी बघायला गेलो होतो, त्याचा तेवढा आपल्याला नॉलेज नाही आहे होळीबद्दल. असे जसं तुमच्याकडे बैल आहेत तर किती रुपयापर्यंत अशी कोणी मागणी वगैरे केली असेल बैलाला तुमच्या? मागे 4.5 लाखाला मागला होता तो नंदी नावाचा बैल आपला. होळीवाल्यानेच मागितला होता, पण मी विकत नाही म्हणला होती. आणि हा जो काला आहे हा 1,60,000ला MPLने मागितला होता गेल्या वर्षी. ह्या वर्षी आपण विकायचा नाव नाही घेतला. आणि हा चेपटा आहे तर हाही 1,45,000ला मागितला होता, पण मला नाही विकत. तुमची पहिली खरेदी कोणती आहे काकाजी या बैलांपैकी? हे रमेश पटेलवाला मोवाडी नंदी. हा नाही, भोला 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 बैलाबद्दल काय सांगला काकाजी? भोला बैलाबद्दल तर अशी म्हणजे त्याच्या जवळ अशी म्हणजे बोलण्याला एक जागा नाही ठेवली. एवढा सुंदर बैल आहे. किती फुटत असेल, तुटत असेल तरी तो बैलाला सीधा घेऊनच येतो. मैदानाच्या बाहेर जाऊ देत नाही. आणि दुसरी गोष्ट पब्लिकचा किंग आहे आपला बैल. पब्लिक किंग आहे. दोन्ही धुराला चालतो. कोणताही बैल द्या त्याला, कोणत्याही बैला पडावासाठी तो सज्ज राहतो. 3 वर्षापासून तुमच्याकडे बैल आहे, तर त्यांनी सर्वात टॉपच्या कोणत्या बैलाला वगैरे असा पराजित वगैरे केला? आम्ही टक्कर दिला ह्या वर्षी दिला रामलाल भाऊजी कटरे यांच्या जिल्हा चॅम्पियन बादलला. 2 वर्षाच्या आधी आम्ही दिला होती राणीजीचा जो 1 नंबरला चालवत होता धानी टोला,
त्याला बी आम्ही गेले निलावुंदीला 1500 फुटाच्या मैदानावर पराजित केला होती. आणि यावर्षी ते रेंगेपार कोटामध्ये तुमच्यासोबत काही नाइंसाफी झाली कसे वगैरे ऐकायला? हो ते आमची जोडी समोर निघली, पण कसं दूरून गेल्यामुळे सिंगल त्यांच्या इकडे पडला, नाही तर आमची जोडी तो रस्सी लटकल्यामुळे आमच्या इकडे सिंगल पडू शकला नाही तर आमची जोडी विन होती तिथे. वादविवाद वगैरे पण झाला? वादविवाद पण झाला. सगळे पटातले जे प्रेक्षक वर्ग होते ते सगळे धावून पडले पट समितीवर. त्यांना म्हणजे घोषणा बी केली होती, अनाऊन्स केला होती का निलावुंदी विन म्हणून. मग त्याच्यानंतर त्यांना आता जोडी मालकाचा दबाव म्हणा का पट समितीच्या गावकऱ्याचा दबाव म्हणा, मग त्यांनी बाजू पलटवला. ते एकानंच खाल्लं पैसे पूर्ण. जागा वगैरे आता कातकर वगैरे तर काही सांगता येत नाही, कारण कातकर स्वतः माझे मामा आहेत. नाही, कातकराचा काही दोष नाही. कातकर बद्दल काय सांगाल का खाली? नाही, आमचे विकास भाऊ बांधते चांगलेच सवार आहेत. 3 वर्षापासून तुमची जोडी हो चालवतात. कृष्णा चौडे आणि विकासजी बांधते हे तिला आले ते गैरहजर असल्यास ते बसतात किंवा ते बसतात, दोघेही पण चालवतात. पण विकास भाऊ बांधते हे 90% त्याचा सहयोग राहते आलीच तर. धन्यवाद काकाजी, तुम्ही आम्हाला एवढं मार्गदर्शन केले. तर बाबाजी आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. नमस्कार बाबाजी. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. यादवराव संपत वंजारी, राहणार निलावुंदी. काकाजी किती वर्षापासून तुम्ही बैलगाडा शर्यती छंद? बैलाची सवक माझी बऱ्याच दिवसाची आहे. ट्रॅक्टर फॅक्टर झालं नाही तर पहिले 2 जोड्याच्या चौकी पहिले मालपठाची सवक होती. शेकडा जोडी वगैरे विकलो. हॉटेलचा धंदा होता. तर पोरा लहान होतं, शाळेत जात यायला काही उमर नव्हती. जिकडं बैल का पुरा हॉटेलमध्ये येऊन बसावतं त्याला कोपरं खाली होत राहत. मग त्या यांना बैल विकून लागलो. आता हे सबक लागली 3 वर्षापासून. बैलाची मेहनत करणे किंवा त्याला लेकराचे पालवणे या करणे. आपलं बैल 4ही बैल आपलं चांगल्या याच्यामध्येच खेळू शकतात ना, खेळूनच राहिलं. त्याला आता थोडं काय का हिफाजत करावं लागते. आता रोज पटावर गेला तर आपली जिंगाणी इकडे बुडते, तर आपण एक पट गॅप मारतो. एक पट गॅप मारणे, दुसऱ्या पटावर जाणे. 2 दिवस विश्रांती पाहिजे. बैला रोज आपण पडणे तर बैल नंबरमध्ये खेळतील ना. त्याच्या काय रोजही खेळल्यावर हे आता 1 नंबरवालं पुरं मायनस झालं. रामला लेडीज आता आपला मायनस झाला. त्यामुळे काय का 2 दिवस बैलाला विश्रांती पाहिजे एक पट गॅप मारून. 4ही बैल आपलं पूर्ण सपूर्त आहेत. नो चिंता, त्याची फुल गॅरंटी आहे आपली कुठे खेळला तरी. काकाजी त्या काळात तुमच्याकडे कोणकोणते बैल होते? त्या काळामध्ये बैल होतं सफेदेत जोड्या होत्या. सफेदेत जोड्या होते. कातेगावला तुळशीराम मठवारला विकलो होतो. त्यानं 1-2-4 पटा सवक केलं. मग कास्तारीचं गेला आमचा भाटवत लाग. 1 जोडी इकडे विकलो होतो देवरी साईडला. 2 जोड्या होत्या माझ्याकडं त्या काळामध्ये. पण ते मग सवक शेकडा सुकडा सपाट विकून दाखवलो. बक्षीसचा काम होता. बक्षीस भेट बहुड्या 1000 रुपयाचा का 500चा. शिल्डा टाटी हे कुठच्या काढच्या ना खर्च 2000. त्यामुळे म्हणलं हे सबक परवडत नाही, पलटवून टाकला आपण. त्या काळात जशी शर्यत, त्या काळातल्या शर्यती आताच्या शर्यतीमध्ये का बदल झाला वाटते बाबा? आताच्या शर्यतीमध्ये म्हणजे आता पैसे हा बक्षीस आहे. आता जे 10च्या आतमध्ये बैल खेळलं 10-11 तर बेनिफिट भेटते. 10,000, 9,000, 8,000 रुपये भेटते. 2-3 हजार खर्च 3,000, 4,000 रुपये वाचतेतच. काय का बैल आपलं बरोबर खेळल्या पाहिजे तर बेनिफिट भेटते. 1 नंबरमध्ये 2 नंबरमध्ये खेळते. काय का बैल बरोबर खेळलं तर आपलं निघतेच बेनिफिट. 15-20 हजार निघतेतच. 2 जोड्यातून 1 कमी बेशी झाली तरी 1 जोडी का हरते. धन्यवाद बाबाजी, तुम्ही आम्हाला एवढे मार्गदर्शन केल्याबद्दल.